तर व्लॉग खूप दिवसांनी येतोय आणि नाही यावेळेस म्हणजे 1-2 महिने झाले तब्येत पण बरी नाही, त्यामुळे मला व्लॉग वगैरे अपलोड करायला नाही मिळत. पण आज मी खूप जास्त एक्सायटेड आहे कारण की मी माझ्या घरी चालली आहे, म्हणजे अलिबागला. तुम्हाला माहिती आहे मी 3 वर्षानंतर मी यावर्षी आमचा अलिबागचा गोविंदा एन्जॉय करणार आहे. कारण की मी 3 वर्ष म्हणजे 2 वर्ष तर जॉबमुळे बाहेर होते आणि गेल्या वर्षी मी इकडचा गोविंदा एन्जॉय केला, तर मला जायला नाही मिळालं आमच्या अलिबागच्या गोविंदाला. सो ना या टाइमला इतकी एक्सायटेड आहे मी, इतकी एक्सायटेड आहे, खूप जास्त एक्सायटेड आहेच. आणि वरून ती म्हणजे ते सगळ्या तो गोविंदा क्लिक करण्यामध्ये, कारण मला तुम्हाला दाखवायचं आहे की आमच्या तिकडे किती एन्जॉय असते. मी खरंच खूप मिस करतेय, सिरियसली सांगतेय. सो आज उपवास आहे कृष्ण जन्माचा. सो उद्या दहीहंडी असणार आहेत, पण आज आम्ही चाललोय. पप्पा वगैरे ऑलरेडी सगळे गेलेले आहेत कारण की घरी पूजा असते, त्यामुळे सगळे गेलेले आहेत. उरकून मग मी आता निघते. आणि पाऊस पण खूप आहे. माझी पॅकिंग तुम्ही बघाल, लिटरली इतकी सारे झाड घेतलेले आहेत मी. बाईकला दोन्ही साईडला झाडं लावलेली आहेत, फ्रंटला आहेत, बॅकला खूप सारी, म्हणजे सगळी शॉपिंग पण केलेली आहे, सगळी तयारी करून घेऊन चाललेली आहे. अँड आय एम डॅम एक्सायटेड यार, एवढी एक्सायटेड आहे घरी जाण्यासाठी. मी ना 3 वर्षानंतर यार माझ्या गावी जातीये, म्हणजे गोविंदा बघण्यासाठी. सो एक्साइटमेंट तर असणारच आहे. सो मी आता तुम्हाला हा व्लॉग पुढे गेल्यानंतर कंटिन्यू करून दाखवणार आहे. अँड बाय, भेटू पण अलिबागला गेल्यानंतर. सो बघू, आता पाऊस नाही लागला तर लवकर पोहोचेन, पाऊस लागला तर हळूहळू जाईन, कारण की खूप सारं लगेज आहे माझ्याकडे, त्यामुळे मी लगेचच नाही पोहोचणार आहे. सो भेटू अलिबागला गेले तर. बाय. माझी तयारी, एवढी मोठी बॅग पूर्ण भरलेली आहे याच्यामध्ये, आणि बाकी खाली पण आहे. गंगू, हे गंगूबाई, ती बघा माझी बाईक बघा काय करून ठेवलंय तिला. झाड पाट वगैरे सगळं काही, त्या साईडला पण झाड आहेत, या साईडला पण झाड आहेत, इतकी सारी झाडं घेऊन चाललेली आहे. आणि मी कुठे बसू हा प्रश्न आहे. स्टेला, असं आहे हो माझ्या पोरांचं, कुठे जाताना सगळी बाहेर असतात. स्टेलू, हे गंगू, काय ग, काय ग काकू, चालला आम्ही. अभी हम आएंगे नहीं, तिकडच राहता जाऊन. राहून दे इथं, तुम्ही बघा का नाही सामान सुमान. चालला होता आम्ही. 3 वर्षांनी आमच्याकडचा गोविंदा बघणार आहे, मरस्त मजा करणार आहे. एकटीच जाऊन असणार तिकडे. कोण मित्र कोण नाही, मैत्रिणी कोण नाही. चालू. गंगू दिसते काय कुठं? गंगूबाई हाय. सो मी अलिबागला पोहोचलेली, आमच्या अलिबागच्या घरी. आणि माझ्या मोठ्या काकाच्या घरीच असते कृष्ण जन्माची जी पूजा असते, तर त्याची सगळी तयारी चालू आहे. मी तुम्हाला दाखवते जाऊन तिथे. मी खूप एक्सायटेड आहे, एक अप्रॉक्स 2-3 वर्षानंतर. सो आता मी जातीये. सध्या त्यांची तयारी चालू आहे. 7-7:30 नंतर पाया पडला जाणार आहे. सो तेव्हा मी ती व्हिडिओ घेईन आणि आता तुम्हाला फक्त मी दाखवणार आहे की तिथे सगळी तयारी चालू आहे. तुम्हाला थोडा साऊंडचा आवाज येत असेल. तिथे तयारी केलेली खूप. मला लहानपण आठवते, जेव्हा मी शाळेत होते तर आम्ही फक्त गणपती आणि दहीहंडीसाठीच यायचो इकडे, अदरवाईज आम्ही यायचो नाही. तर लहानपणाची पण आठवण येते. सो जस्ट वेट, दाखवते. हे मी काकींसाठी झाडं आणली. लावणे का झक्कुमुकुम. हा, आता नंतर बोल जुगार खेळण्याला येणार आम्ही. जुगार केला जाणार. काय वाटते मोठ्या इकडं तुम्ही खेळता, आपण नाही केले. आपण जुगारी माणसाला. ताट वगैरे आरतीचं ताट घेऊन चाललो आम्ही. येता तुम्ही? गर्दी नसेल ना पप्पा? गर्दी नसेल तर माझे केस नाही तर गुंतील. काय रबर घेऊन जाऊ सोबत? रबर दे. चुकून गर्दी झाली तर माझे केस जातील, फास लागेल. बाय मी कशी दिसते. हा आमचा पसारा, कारण आमच्या इथे नवीन वस्तू आणलेली आहे, त्याचा सगळा पसारा चालू होता. मी
खूप एक्सायटेड आहे मी यावर्षी खूप जास्त. म्हणून बोललो इथपर्यंत लाईन येत आहे. हे आमचं कृष्ण मठ आहे. यायचं येते लाईन म्हणून तुला बोललो. इथे आमच्या उद्या हंड्या लागणार आहे. सगळ्यांच्या नवसाच्या हंड्या आमच्या इथे लागतात. उद्या खूप मजा असेल इथे, मी दाखवेन तुम्हाला.
मठ आहे तिथे आम्ही पाया पडतो, त्यानंतर आल्यानंतर उपवास सोडतो. आणि माझ्या मोठ्या काकाकडे पण कृष्ण जन्म असतो, तर त्यामुळे आता मी तिथे चाललोय. तर मी दाखवणार माझ्या मोठ्या कॅपिश वगैरे त्याच्या तिथेच तो साऊंड वाजतोय. तर हे तयारी चालू आहे, तिकडे चाललो मी काकाकडे पाय पडण्यासाठी. नंतर मग माझा उपवास सोडू शकतो, तसं 12 नंतर सोडू शकते आणि आता पण सोडू शकते. भूक लागली मला आता. मोठ्या काकूकडे चाललोय पाया पडण्यासाठी. पाऊस पडला म्हणून सगळा पसारा दिसतोय. मी कुठे येऊ ते सांग. आम्हाला नाही फेमस तिला मोबाईलला रेंज नसते, वायफाय नसते. बाय टाटा ना. कधी आलीस? हा येते. तर आज कृष्ण जन्म, त्यामुळे कृष्ण जन्माच्या वेळेस आमच्या इकडे, बाकी सगळीकडे मला नाही माहिती कारण मी कधी कोणाची बघितली नाहीये ती प्रथा, पण आमच्या इथे आमच्या अलिबागला पोहे करतात. गोव्यातले पोहे असतात आणि बिरड्याची भाजी असते आणि दही. हे आजच्या दिवशीचं नैवेद्य असतं, म्हणजे आज आपण हेच खाऊन उपवास सोडायचं असतं. फक्त ते आमच्या इथे गोविंद म्हणजे कृष्ण जन्माच्या दिवशीच करतात. तर हे असतं एवढं उपवासाच्या दिवशी खायचं असतं. या तुम्ही सगळी जण. दादा आलाय घरी आणि आम्ही नाईट आउटला चाललोय. दादा उद्या पण आता आई हल्ली वगैरे आहेस ना? या उद्या मी आहे ना. टेंशन दादा होएगा तो कुछ टेंशन नहीं. ये देखो हमारा अलिबाग आफ्टर लॉन्ग टाइम मी राईड साठी आली आहे. ही बघा उद्याची तयारी. उद्या इथे सगळी दहीहंडी असणार आहे आमची. ही बघा उद्या या टाइमला इथे खूप सारी गर्दी असणार आहे. रात्रीचे 1 वाजलेले आहेत आणि मी आणि दादा खायला सुद्धा यायला चाललो आहे. खलास खलास खायला काय मिळेल, भूक लागली आहे. बघतोय आता काय मिळतंय का. पुन्हा सुट्टी